आणि किमान 50,000 पारितोषिक याचा जर आपण विचार केला तर जवळपास प्रत्येक षटक हे अर्थातच 12,500 रुपयाचं फेकलं जाईल. आणि चेंडूचा जर विचार केला तर 50,000 हे पारितोषिक आहे. 24 चेंडूचा सामना आहे म्हणजे प्रत्येक चेंडू हा 2,083 रुपये आणि 33 पैशाचा प्रत्येक चेंडू इथे फेकला जाईल. तर हा लेखाजोगा मैदानाकडे आपण वळतोय. दोन्ही पंच मैदानाकडे रवाना झालेत. आमच्या सर्वच क्रिकेट रसिकांनी आजच्या रोजीमध्ये आमच्या आयोजकांना खूप मोठं सहकार्य केलं. या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. उद्या सकाळी बरोबर 10:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 11 वाजता सामने सुरू होतील आणि उद्या मेगा फायनल, ज्या फायनलमध्ये पाहणार आहोत की 2 लाखाचं खुल्या गटातलं आणि स्थानिक गटातलं 1 लाखाचं पारितोषिक कोण जिंकणार. तिरंगा स्पोर्ट्स ठाणे या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला. प्रथम फलंदाजी पत्करली आणि मेगा वाघबीर संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. लक्ष असेल ते अर्थात 32 धावांचं योगदान देणारा फलंदाज ज्याने धुवाधार फलंदाजी केली आणि सामनावीचं पारितोषिक मिळवलं तो अर्थात पंकज गोंधळी. खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं आणि आजच्या या रजनीमधला धावांचा उच्चांक देखील या सामन्यामध्ये उभारला गेला. पाहूया अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारचं खेळ इथे खेळला जातो दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना. क्षेत्ररक्षण इथे आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे त्यामुळे 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज, यष्टिरक्षक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये असतील तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या विभागातील ही भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा. अनेक प्रश्नचिन्ह या स्पर्धेमध्ये उपस्थित गेले होते, परंतु आयोजकांचं अथक परिश्रम आणि अर्थातच डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेबांचं योग्य मार्गदर्शन आणि त्यामुळे आज तिसरी रजनी या मध्ये चांगली संपन्न होते. तर या मैदानाकडे फलंदाज हमीद आणि दिलीप सिंग ही जोडी मैदानामध्ये. पहिले षटक घेऊन गोलंदाज अयूब, एक सुरेख खेळपट्टी, अतिशय सुंदर अशी ही प्रकाश योजना आणि या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा. 10-12 फलंदाजांचा रनअप आहे. अयूब तयार. पंचांच्या डावीकडून उपांत्य फेरीमधला हा पहिला चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका मात्र इथे फसतोय आणि मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र झेल आणि हा डक आउट. 0 धावसंकर. पहिला फलंदाज मैदानातून गमावला जातोय तो तिरंगा स्पोर्ट ठाणे संघाचा. हमीदची खेळी इथे समाप्त होते. 0 धावसंकर, डक आउट. शून्यावर परतले. मोठा धक्का बसला तो अर्थातच तिरंगा स्पोर्ट ठाणे संघाला, कारण नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी केली. अर्थात फलंदाजावर त्यांनी विश्वास दाखवला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू हवेमध्ये कोणती चूक केली क्षेत्ररक्षकांनी आणि अशा प्रकारे हा पहिला धक्का बसला. एका बाजूला दिलीप सिंग, तर त्याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय विशाल सिंग. ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाज मात्र अयूब. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या जवळ. पंचांचा इशा येतो आणि हा संजीवनी चौकार 4 धावांसाठी. थोडासा शॉर्ट ऑफ चेंडू होता या ठिकाणी. फ्रंट आला फलंदाज हमीदने आणि पहिल्याच चेंडूवर खेळत असताना एक सुंदर चौकार मारला. 4 धावांचा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांचं योगदान. चौकाराने आपलं खातं उघडलं. 1 गडी बाद 4 ही धावपलकावर येत आहेत. पहिला फलंदाज बाद झाला दिलीप सिंग. विशाल सिंग नवीन फलंदाज मैदानात असताना. शॉर्ट थर्डमॅन तुम्ही इथे पाहताय. एक आगळेवेगळे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गलीमध्ये कोणताही क्षेत्ररक्षण नाही आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावी मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच यावी शॉर्ट मिडविच्या क्षेत्राच्या वरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडूवर येणार. गोलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकतोय तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळालं. ते हमीद
2 धावांच्या माध्यमातून 6 धावसंख्येवर आणि धावफलकात वाढ होते ती 1 गडी बाद 6. इथे शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट वाईडिश मिड ऑफ, एक लॉंग ऑफ युरेशनाला एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ. ऑन साईडला जर तुम्ही पाहिलात तर स्क्वेअर लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट मिड विकेट तुम्ही पाहता, एक मिड ऑन, एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन. या युरेशतून पुढचा चेंडू हमीद, फुलटॉस चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता, झेल काही घेऊ शकला नाही. ओव्हरथ्रो देखील होते, बॅकअप चांगली होते आणि तोपर्यंत एक धाव हमीदच्या खात्यात जमा होते. एक धाव हमीद जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. विशाल सिंग तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज, नेहमी एक चांगला फलंदाज म्हणलं होतं, दमदार फलंदाज. जर आपण पाहिले तर अजितजी वाडेकर, त्यानंतर दिलीपजी वेंगसरकर यांचं खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. राहुल द्रविड यांची ती खेळी देखील आपण आठवतो. सौरभ गांगुली यांनी देखील चांगलं योगदान दिलं. दरम्यान हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थात जातोय लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये आणि हा चेंडूचा मापार पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी विशाल सिंग याने आपलं खातं उघडलंय. दोन्ही फलंदाजांनी जे चौकारांनी खाते उघडलं आपल्याला लगेच आठवण झाली ती अर्थातच वीरेंद्र सेहवाग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवरच अर्थातच चौकाराने आपलं खातं उघडलं होतं. या ठिकाणी हे दोन्ही फलंदाजांनी प्रत्येक चेंडू पहिला चेंडू खेळत असताना चौकाराने खातं उघडलं. धावफलक 11, 1 गडी बाद. चांगलं क्रिकेट खेळलं जाते. समोर चौकाराने खातं उघडणारा विशाल सिंग 4 धावांवर. तिरंगा स्पोर्ट्स ठाणे नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी पत्करली आणि मेगा वाघबेल या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. कुटुंबाचा चेंडू होता, ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. तोपर्यंत मात्र पहिले षटक समाप्तीची घोषणा. धावफलक 11. पहिले षटक थोडंसं मागडं षटक ठरलं गोलंदाज अयूबचं. मेगा वाघबील या संघासाठी हे षटक फेकलं होतं. 1 विकेट मात्र त्यांनी मिळवला आणि 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावर. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, कारण हा सामना 4 षटकांचा. उद्या ठाणे टायगर्स, जॉली बॉईज, कोपरी स्पोर्ट्स, शिवाई 11, बाबा 11, अजमी टायगर्स, शिबली 11, मुंब्रा, वन साईड 11 असे एकापेक्षा एक सरस संघ ठाणे मुंब्रा कळवा परिसरातील आपल्याला पाहायला मिळतील. उद्या सकाळी 10:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 11 वाजता बरोबर सामने सुरू होतील. 7 सामने आणि त्यानंतर अर्थातच अतिशय महत्त्वाचे ते सामने जे अंतिम सामन्याचे. गोलंदाजीमध्ये बदलतोय, नवीन षटक घेऊन गोलंदाज अमोल भोईर. एक सुंदर खेळपट्टी, तितकं चांगलं हे मैदान. प्रकाश योजना नाईट रजनीसाठी असणारी अतिशय चांगली योजना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. रसिक मायबाप प्रेक्षकांचा देखील चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद. तर या मैदानाकडे अमोल भोईर. हमीदसाठी पहिला चेंडू अप्परकटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. चेंडू मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने जातोय आणि इथे मात्र एकच धाव घोषित मिळेल ती हमीदला. हमीद 1 धावेच्या माध्यमातून जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. 12 आकडा आपल्या समोर आल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामधला अतिशय महत्त्वाचा आकडा, कारण आपण या जगात येतो ते 12 जे आपलं 12व्या दिवशी आपण जग सोडतो तो दिवस देखील 12 अर्थातच तोही आकडा 12. हा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 12 आकडा म्हटल्यानंतर 12 डिसेंबर आपल्यासमोर येतो. अर्थात भारताचे कृषी मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सर्वेसर्वा बारामतीचे अर्थात शरद पवार साहेबांचा वाढदिवस 12 डिसेंबर. त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती. वळ्या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी बाय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क नाही. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. यष्टीरक्षकांनी काम तमाम केलं आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता. अमोल भोईर मेगा वाफगिल संघाचा हा गोलंदाज. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान मिळालं. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने
पुन्हा एकदा हा चेंडू या ठिकाणी पहा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलच्या दिशेने चेंडू फेकला होता, मिडांचं क्षेत्ररक्षक चेंडू रेपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली. एक धाव मिळते ती संघाला, एक धाव मिळाली ती हमीदला. हमीद या एका धावेच्या माध्यमातून जाऊन पोहोचला तब्बल 9 या धावसंख्येवर. एकूण धावसंख्या धावफलकावर 13, एक गडी बाद. तेरा हा क्रिकेटमधला अशुभ आकडाच नेहमी म्हटला जातो, पण वय वर्ष 13 सचिनजी तेंडुलकर यांचं खूप चांगलं योगदान. वयाच्या 13 वर्षी बॉल बॉईज म्हणून काम करणारे वानखेडे स्टेडियमवरचे हे सचिनजी तेंडुलकर, ज्याने या ठिकाणी मात्र चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये जाऊन पोहोचेल. पंचांचा इशारा या ठिकाणी येईल आणि या चेंडूवर मात्र चौकार. 4 धावांचं योगदान, सुंदर फटका 4 धावांसाठी. चौकार, 4 धावा आल्या संघासाठी. धावफलकात वाढ झाली ती 17. तर बॉल बॉयज काम करणारे सचिनजी तेंडुलकर या ठिकाणी आपण पाहिलं की क्रिकेटची महान देवता म्हणून आपल्याला पाहायला मिळालं. तर याच 13व्या वर्षी सचिनजी तेंडुलकर अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान तो सामना होता, मैत्रीपूर्ण लढत बेब्रॉन स्टेडियमवर. 13व्या वर्षी त्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि कपिलदेव निखंज यांचा झेल घेण्याचा प्रयत्न करून त्यांनी पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण केलं. ती मैत्रीपूर्ण लढत होती. ह्या 13 या आकड्याचं महत्त्व. 17 धावा धावफलकावर आल्यात. अमोल भोईर उंच प्रसा गोलंदाज, डाव्याच्या जवळ असला चेंडू या ठिकाणी मात्र हवेतून निश्चितच चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. वरच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि इथे तुम्ही पाहिलात बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित बसला नाही. इथे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा झेल आणि इथे दुसरा फलंदाज मधून बाहेर. अमोल भोईरला मिळते आणखीन एक यश. बाद होते फलंदाज विशाल सिंग, ज्याने 2 चौकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं होतं. अमोल भोईरचं एक चांगलं योगदान इथे मिळालं ते मेगा वाघबिल संघासाठी. 17, 2 बाद, 17 आणि खतरा असं नेहमी म्हणलं जातं. आपण अर्थातच कॉम्प्युटरच्या युगामध्ये आहोत, 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश केला आहे. परंतु काही श्रद्धा ह्या आत्ताही अशा आहेत की 21 आकडा शुभांक तर 26 आकडा शुभ आणि अशुभ असं नेहमी म्हटलं जातं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सचिन. सचिन मिराशे नवीन फलंदाज मैदानामध्ये. गिराशे माफ करा. आणि गोलंदाज चेतन पाटील. हे षटक होतं अमोल भोईरचं. चांगलं षटक होतं. या षटकात अमोल भोईरने 6 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. चेतन पाटील नवीन षटक घेऊन येतोय, 30चं षटक. आणि स्ट्राईकला मात्र हमीद. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी पहा चेंडू मात्र अर्थात शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. डिप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तयार होता. चेंडू पकडतोय, गोलंदाजच्या दिशेने चेंडू देतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव. पुढचा चेंडू या ठिकाणी अप्पर कट चेंडू आपण पाहताय अर्थातच जातोय पॉइंट क्षेत्रामधून. एक सुंदर फटका संजुनी चौकार 4 धावांसाठी. थोडासा संत गतीने चेंडू फेकला होता. फलंदाजांनी नजर तीक्ष्ण केली, एक पाऊल पुढे टाकला आणि चेंडूला अर्थातच या ठिकाणी स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळला. चेंडू सीमा पार झाला एक चौकारासाठी. चौकार 22 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. सचिन चौकाराने आपलं खातं उघडतोय. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना, कारण हा 4 षटकांचा सामना. प्रत्येक षटक हे साधारणतः किमान 50,000 पारितोषिक नक्की करणारं, म्हणजे 12,500 रुपयाचं प्रत्येक षटक हे ते फेकलं जाते. वळीया मैदानाकडे शॉर्ट स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन ही रचना. तर मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक. यावी पहा अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाला पूर्ण बीट केला. डाव्या यष्टीच्या जवळून हा चेंडू यष्टीच्या वरून यष्टीच्या हातामध्ये चेंडू येतो पूर्णपणे. फलंदाज सचिन
या ठिकाणी बीट आणि निर्धाव चेंडू सांगता. चेतन पाटील आणि यावेळी चेंडूला हवेतून खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पाहूया पंचांच्या इशाऱ्याच्या प्रदेशात 2 धावांचं योगदान इथे मिळते ते सचिनला. सचिन या 2 धावांच्या माध्यमातून जाऊन पोहोचला. वैयक्तिक 6 धावसंख्येवर धावपलकर धावा येतात त्या 24. 2 गडी बाद. दोन गडी बाद 24. हमीद खान खेळतोय. 8 चेंडूचा सामना केला 10 या वैयक्तिक धावसंख्येवर. सचिन गिरसे 3 चेंडूचा सामना केला 6 या धावसंख्येवर. या ठिकाणी मात्र चेंडूला पूल केलाय. क्षेत्रशे चेंडूवर आहे. फटका फसला आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये हा झेल. फलंदाज बाद. सचिनची खेळ समाप्त. सचिनने 3 चेंडू सामना केला आणि 6 धावांचं योगदान दिलं. गोलंदाज अर्थात चेतन पाटील याला मिळालं यश. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला ज्याच्यामध्ये 5-7 धावा आल्यात. 1 विकेट मात्र मिळाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय संदीप वरांगडे. यशस्वी गोलंदाज चेतन पाटील. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी पहा अतिशय चांगला चेंडू होता. यष्टेशला पूर्णपणे बीट करतोय. 1 धावेसाठी घोषित गेला तो शॉट थर्डमॅनला. 1 धाव संघाला. 25. 3 बाद धावपलकर धावा येत आहेत. 3 षटकं इथे समाप्त होत आहेत. प्रत्येक षटकाचं समीकरण जर आपण इथे पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये साधारणतः धावा आल्या त्या 8.33च्या सरासरीने. प्रथम फलंदाजी करत असताना तिरंगा स्पोर्ट ठाणे संघाने खेळाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला. प्रवाहाच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत 3 बाद 25 धावा धावपलकर आल्यात. अंतिम षटक असेल. चला वारसा वेळ टीम मिटिंग घेऊ नका. आपल्याला सामना लगेच संपवायचा आहे. 12:10 झालेले आहेत. कारण उद्या सकाळी 10:30 वाजता बरोबर प्रत्येक संघाने रिपोर्टिंग करायचे. 11 वाजता बरोबर सामना सुरू होईल. कारण उद्याचे सामने अतिशय मोठे सामने आहेत आणि मेगा फायनल. वळूया मैदानाकडे. पंकज गोंधळी मागच्या सामन्यातला सामनावीर. 32 धावांचं दिलं त्यांचं योगदान. पहिला चेंडू हवेतून खेळलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रशी चेंडूवर येतोय. सुरेख झेल इथे घेतला गेला. कोणती चूक केली नाही आणि गोलंदाजाला मिळते हे पहिले यश. चार बाद 25. पहिल्या चेंडूवर विकेट. इंजमाम उल हक पाकिस्तान संघाचा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिलं. त्याची आठवण देणारा हा गोलंदाज पंकज गोंधळी. एक आक्रमक आणि त्याचबरोबर अष्टबळ खेळाडू. चार बाद 25 धावा धावपलकर आल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये. संदीप पांडे. पहा अपरकटचा पुन्हा एकदा वापर केला गेला. मात्र घोषित क्षेत्र. 1च धाव मिळेल. चेंडू गेला तो अर्थात शॉट गलीच्या दिशेने 1 धावीसाठी. 26. 4 गडी बाद. एक धाव हमीद. आक्रमक फलंदाज एक चौकाराच्या माध्यमातून खेळतोय. वैयक्तिक 12 धावसंख्येवर 10 चेंडूंचा त्यांनी सामना केला. पंकज गोंधळी आपल्या बॉलिंग मार्कवर 5-6 बॉलांचा रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. समोर हमीद वैयक्तिक 12 धावसंख्येवर. पहा उंची दिली या चेंडूला. पूर्णपणे बीट केलं हमीदला. चांगली गोलंदाजी पंकज गोंधळेच्या माध्यमातून. शेवटचं षटक आहे.
26 4 गडी बाद धावा धावपलकर आतापर्यंत आल्यात. कोण जाणार अंतिम फेरीमध्ये याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळेल. हमीद तयार. यावेळी चेंडू हवेतून खेळलाय. फटक्यामध्ये ताकद कमी होती. चेंडू गेला तो अर्थात पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर आला. एक धाव आणखीन एक मिळाली हमीदला. जाऊन पोहोचले 13 धावसंख्येवर. एकूण धावसंख्या 27 4 गडी बाद. पुढचा चेंडू संदीप पांडेसाठी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हा चेंडू हवेत आहे. इथे मात्र वाडिश लांगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. फटका फसला आणि आणखीन एक फलंदाज अर्थात मैदानातून बाहेर. संदीपची खेळी समाप्त झाली. संदीप पांडे वैयक्तिक 0 धावसंख्येवर ज्याने एका चेंडूचा सामना केला. 5 बाद 27 धावा धावफलकावर. बॅकफुटवर आहे तो अर्थातच तिरंगा स्पोर्ट ठाणे. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी पत्करली. संगणकाचा हा निर्णय योग्य की अयोग्य येणारी वेळ आपल्याला दर्शवेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ओमकार. हमीद मात्र समोर आहे. हमीद पंकज पुढचा चेंडू. या ठिकाणी हा चेंडूला पुलचा फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहूया. चेंडू इथे जातोय तोपर्यंत पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करणार आहोत. 2 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. धावपलकर धावा आल्या ते 29. 5 बाद 30 धावांचं लक्ष असेल ते मेगा वाघबीर संघासमोर. षटक होतं गोलंदाज अर्थातच पंकजने या षटकामध्ये 2 विकेट देखील प्राप्त केले. 4 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी त्यांनी केले आणि 30 धावांचं लक्ष. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाईल. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. समोरचा बॅनर्स अर्थातच प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब, गृहनिर्माणमंत्री महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते, ज्याच्यामध्ये श्री राजूदादा शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवारांचं चांगलं योगदान त्यांनी आपल्याला पाहायला मिळालं. आणि अगदी पहिल्या रात्रीपासूनच पूजाताई शिंदे युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कळवा मुंब्रा विभाग यांचं देखील सुंदर योगदान आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी. चला चेंडू द्यायचा आहे मैदानाकडे. वीरेश तावडे, विवेक राणे, व्यंकट मुदळियार, जावेद शेख, राजेश चव्हाण, हेमंत खारकर, सचिन भोसले, तबलू खान आणि इतर सर्व सहकारी, आमचे गुणरेखक ज्याने खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये अभिषेक साठम, अभिमन्यू दास, समालोचक कुणाल दाते, पंच संजय सावंत, शशी साठम, नासिर शेख, मनोज बेरे यांचं अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालं. 30 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानात येते. मेगा वाघबीर संघाचे पंकज गोंधळे ज्याने मागच्या सामन्यात 32 धावांची एक धुवाधार खेळी केली होती. अय्यूब आणि पंकज ही जोडी मैदानामध्ये येते आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज तिरंगा स्पोर्ट्स ठाणेचे अजय ठाकूर. संगनायक स्वतः गोलंच्या मार्कवर. आणि समोर मात्र अय्यूब. तीस धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. अजय ठाकूर. पहिला चेंडू या षटकातला. पहिला चेंडू पहा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. अय्यूबने सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला आणि इथे मात्र येते चौकार. पहिल्या चेंडूवर एक शानदार फटका 4 धावांसाठी.
आपले इरादे स्पष्ट केले. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेगा वाघबील संघाचा फलंदाज अयूब याने मात्र पहिलाच चेंडू थोडासा लोअर फुटत चेंडू त्या बॅटच्या पट्ट्यात आला. बॅटचा फेस उघडला आणि सरळ स्क्वेअर लेगवरून चेंडूला फेकून दिला. अर्थातच हम मराठी आहे ना. हां नहीं ना आता 30 रन की जरूरत है और पहली गेंद के ऊपर चौका. काही प्रेक्षक इथे आले की त्यांना मराठी समजत नाही आहे, पण तुम्हाला एक विनंती आहे, महाराष्ट्रात याल तर तुम्ही मराठी शिकणं आवश्यक आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशातून आले अनेक असे रहिवासी आहेत की ते पहिले मराठी शिकतात, हे आपण देखील पाहिले. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय वेगाने इथे मात्र गेला. यष्टीचा वेध मात्र घेऊ शकला नव्हता. चांगली गोलंदाजी. एक पंजाबी भाई इथे आले, ते म्हणले आम्हाला मराठी कळत नाही आहे, हिंदीमधून जरा समालोचन करा. थोडासा प्रयत्न करतोय त्यांच्यासाठी. 5 रन 4 रन. गोलंदाज तयार. अजय ठाकूर या ठिकाणी मात्र पहा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू केला तो अर्थात लॉंग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल, एक धाव मिळेल संघाला. 5 धावा, 30 रन की जरूरत जीतने के लिए. 5 रन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. सेलिम मिड ऑफला ते एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे थोडा जवळ आणलाय तो पॉईंट क्षेत्रामध्ये. आणि समोर मात्र फलंदाज पंकज गोंधळे. हा चेंडू पहा, उजव्या इष्टीच्या जवळ चेंडू फेक केली होती, पंकजला पूर्णपणे बीट केलं. क्षेत्ररक्षण पंकजसाठी जर तुम्ही पाहिलात तर शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. एक शॉर्ट पॉईंट आहे, एक स्लिप पॉईंट देखील तैनात केले जातोय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ. युवराजनं ऑफ साईडला असताना पंकजसाठी पुढचा चेंडू अजय ठाकूर. आणि यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू आरपार जातोय, सीमा पार येतोय स्क्वेअर लेगवर. आणखीन एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकडे येते ती बिन बाद 9. स्कोर आहे बिना विकेट खोए 9 रन. 30 रन की जरूरत, 30 धावांचं लक्ष. पंकज गोंधळी तयार. एकवीस धावांची अजूनही आवश्यकता. या ठिकाणी पहा मानसिक दडपण, गोलंदाजावर चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. स्वैरचा इशारा येतोय. एक धाव मिळते संघाला आणि धावपलकावर धावा येतात त्या 10. 10 रन. अभी भी 20 रन की जरूरत जीतने के लिए. मेगा वाघबील. थोडंसं दडपण आहे गोलंदाजावर. पहिले षटक फेकणारे अजय ठाकूर. या ठिकाणी चांगला चेंडू होता, कार्पेट्सने चेंडू खेळला, चेंडू गेला मिडाऊन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, गोलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकतोय तोपर्यंत पहिलं षटक इथे समाप्त होते. 11 धावा, 19 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 18 चेंडू, 18 गेंद शेष और 19 रनों की जरूरत. पहिलं षटक समाप्त झालं. थोडंसं महागडं ठरलं अजय ठाकूरचं. या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्या, कोणती सफलता नाही आहे. बिनबाद 11 धावसंख्या धावपलकावर. तीन षटकं बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. 6:35 पहिला चेंडू आजच्या रजनीमध्ये फेकला गेला. आयोजकांनी खूप तत्परता आणि दक्षता या ठिकाणी घेतली आणि त्याचं फळ आपल्याला मिळते की साधारणतः 12:40 पर्यंत हा सामना समाप्त होईल. हे यश आहे आमच्या आयोजकांचं.
मात्र उद्या देखील 11 वाजता सामना सुरू होईल सकाळी आणि पाहणार आहोत की साधारणतः रात्री 10च्या अगोदर बक्षीस वितरण समारंभ देखील संपन्न होईल. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय ओमकार. समोर पंकज गोंधळी वैयक्तिक 5 या धावसंख्येवर एक चौकाराचा समावेश आहे. तर अयूब देखील 5 या धावसंख्येवर ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश. शॉर्ट थर्डमॅन काढले गेले. शॉर्ट पॉईंट आहे. एक शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक आणला जातोय आणि एक क्षेत्ररक्षक मात्र सिली मिड ऑफ. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा एक अपील केलं गेलं पंचांकडे, शशी साटम सरांकडे, पण बॅट आणि चेंडू संपर्क इथे येत नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. 17 चेंडू अजूनही बाकी. 19 धावांची गरज. बॅट आणि धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 2चं अंतर. ओमकार पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थात जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि एक धाव घोषित. पंचांचे योगदान 12 धाव धावपल करत. 18 धावांची गरज आहे. अभी भी 18 रन की जरूरत है जीतने के लिए. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर मात्र पंकज गोंधळी एक आक्रमक फलंदाज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअरचा इशारा येईल. एक धाव संघाला. 13 धावा धावपलकावर. 17 धावांची अजूनही गरज आहे. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुढील चेंडू या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितलेली. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. यष्टीचा वेध आणि इथे पहा नेमकं काय घडलं. जिथे धाव नव्हती त्या ठिकाणी एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक मोठा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पंकज गोंधळी याचही ही खेळी इथे मात्र समाप्त होतोय धावचीतच्या रूपाने. नेहमी संसारामध्ये पती आणि पत्नी यांचं ताळमेळ असलं की संसाराचा राहडगाडगा अतिशय वेगाने पुढे सरकतो असं म्हणतात. पण तसंच क्रिकेटच्या मैदानावर खेळपट्टीवर 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ असावं लागतं. ते ताळमेळ मात्र इथे चुकलं. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं ते तिरंगा स्पोर्ट ठाण्याच्या क्षेत्ररक्षकांकडून. आणि इथे मात्र पंकज गोंधळी यांची खेळी इथे समाप्त झाली. पंकज गोंधळी याने मागच्या सामन्यात 32 धावांचं योगदान दिलं. या सामन्यामध्ये त्याने 6 धावांचं योगदान दिलं. खूण करा इथे पंकज अशी आउट झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रितेश जोशी. समोर अयूब आणि समोर मात्र अयूब. एक गडी बाद 13. चांगला चेंडू होता मात्र या ठिकाणी फिरून खेळला चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव घोषित पुन्हा एकदा मिळते. अयूबच्या खात्यामध्ये 1 धावीचं योगदान. 14 16 धावांची अजूनही गरज. जीतने के लिए 16 रन की अभी भी जरूरत है. थोडासा टिचून मारा. गोलंदाज या ठिकाणी ओमकार. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा या पहा क्षेत्ररक्षक सिली मिडॉनला होता त्याच्या जवळून चेंडू इथे मात्र गेला. तर अर्थातच यावेळी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये आणि तोपर्यंत मात्र धावा इथे आल्या. पंच काय सांगताय? एक धाव. धावपलकार धावा येतात. 15 अर्ध अंतर पार केले ते मेगा वाघबिल संघाने. मात्र 1 विकेट पंकज गोंधळी हा मैदानातून बाहेर झाला. षटकातला बहुधा हा शेवटचा चेंडू असेल.
अयुब खेळतोय 7 या धावसंख्येवर. नवीन आलेला फलंदाज प्रितेश जोशी वैयक्तिक 0 धावसंख्येवर. 15 धावा. कोण जाणार अंतिम फेरीमध्ये आणि आज घरी जाताना आपल्या नावावर किमान 50,000चं पारितोषिक नक्की करणार आणि उद्या अंतिम रजनीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तिरंगा स्पोर्ट ठाणे की मेगा वाघबील. या ठिकाणी काहीसा लोअर फुटच चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडूला ड्राईव्ह केला. एक धाव पुन्हा एकदा घोषित मिळाली. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झाले. धावपलकर धाव येऊन पोहोचले 16. 12 चेंडू 14 धावांची गरज. अभी 12 गेंद शेष 14 रनों की जरूरत. तर हे षटक होतं ओमकारचं. 5 धावा दिल्या. टिचून मारा त्यांनी इथे केला आणि एक फलंदाज मध्ये धावचीच्या रूपाने बाद झाला. 1 बाद 16. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. चला टीम मीटिंग नका घेऊ. आपल्याला सामना संपवायचा आहे. उद्या सकाळी बरोबर 10:30 वाजता आपल्याला यायचं आहे. नवीन षटक गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन गोलंदाज. तिसरे षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय विशाल सिंग. आणि समोर मात्र असेल प्रितेश जोशी. 12 चेंडू 14 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 7ची गरज. सात 8 फॉलोचा रनअप आहे. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा 5 शॉट मिळवण्याची दिशेने होतोय. डीप मिळवण्याच्या दिशेने चेंडूवर येणार. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. प्रितेश जोशी याच्या धावसंख्येत 1ने बदल. आपलं खातं उघडलं 1 धावेने. 17 धावा धावफलकावर. 13 धावांची अजूनही गरज आहे. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. अंतिम फेरीत कोण दाखल होणार. विशाल सिंग. यावेळी हा चेंडूला मात्र पुलचा फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि इथे पंचांचा इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय. एक धाव मिळाली ती संघाला. 18. 12 धावांची अजूनही गरज. कालचा सामना जर तुम्ही पाहिला तर 20 धावा देखील 5 षटकामध्ये धावपलकावर येणं मुश्किल झालं होतं. पण त्याच्या शेवटच्या आणि फलंदाजांनी क्षेत्ररक्षण थोडीशी चूक केली आणि त्यामुळे इथे मात्र आपण पाहिलं की तो सामना जिंकला गेला. सलग 3 सामने विक्रोळी संघाने खेळले आणि 38च्या लढतीमध्ये त्यांनी मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. विशाल सिंग समोर. अयुब. टॉस या ठिकाणी पहा. वार्डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्रक्षमधून चेंडू मात्र जातोय. यावेळी लॉंगॉन सीमेच्या पलीकडे येतोय. एक सुरेख फटका. षटकार. चोवीस धावा धावपलकावर. 6 धावांची गरज. पंचांचा निर्णय आपण पाहूया. या ठिकाणी मात्र त्यांनी माफी मागितली. चौकार. 4 धावांचं योगदान मिळालं. 22 धावा धावपलकावर. 8 रनों की जरूरत. 2 क्षेत्रक्षणाच्या मधून हा चेंडू सीमापार झाला होता. हा चौकार. फलंदाज अयुबच्या बॅटमधून चांगला किल्ला लढवतोय. सलामीला फलंदाज वैयक्तिक खेळतोय. अयुब 8 चेंडूंचा सामना करत 13 धावसंख्येवर. प्रितेश जोशी 1 चेंडूचा सामना केला. 1 धावीचं त्यांनी योगदान दिले. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हेलिकॉप्टर शॉट. हा चेंडू आपण पाहताय मिड विकेट सीमारेच्या पलीकडे येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. विजयाच्या समीप मेगा वाघबील संघ
चौक चौकार माफ करा, चौकार चौकार. 26 धावा धावपलकावर. चौकार 4 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट्स चेंडू जातोय तो अर्थात वाडी श्रीलंकन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार. तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान मिळाले. धावपलकात एक वाढ होते. धावपलक जाऊन पोहोचते 27. 3 धावांची गरज, 3 रन की जरूरत. विशाल सिंग आणि समोर मात्र आता फलंदाज असेल प्रीती जोशी 1 या धावसंख्येवर. या ठिकाणी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय अर्थात घोषित स्वरूपामध्ये. 1 धाव 1 धाव मिळत 2 धावा 2 धाव मिळतात कारण डायरेक्ट चेंडू इथे गेला त्यामुळे 2 धाव मिळाल्या. 2 धावपलकात 2 वाढ होते ती 29. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग. 3 षटकं समाप्त झालीत. 1 धावेची गरज आहे ती मेघा वाघबिल संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. शेवटची मॅच, आखरी मॅच इस रजनी की, आज की रजनी की. अभी थोड़ा समझ में आया ना, कोशिश की आपके लिए. ओके. शेवटचे षटक. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. प्रेक्षकांना विनंती आहे मैदानातून जाऊ नका, सामना संपलेला नाहीये. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी संदीपचा आपण पाहता चेंडू जातोय अर्थात मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमापार चौकार. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकून मेघा वाघबिल संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करते. या संघाचं हार्दिक हार्दिक आभार. किमान 50 रनचं पारितोषिक आज त्यांनी आपल्या नावावर निश्चित केलं. उद्या अंतिम रजनीमध्ये त्यांना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर तिरंगा स्पोर्ट्स ठाणे संघाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाडक्या प्रेक्षकांनी खूप मोठं प्रेम केलं त्या सर्वांचा हार्दिक आभार. उद्या सकाळी बरोबर